हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसाक भीमसेनाकनी दुःशासना युद्ध जावन भीमसेनान दुःशासना मारून घालून तेगेले प्रतिज्ञे केलेले वरी तेगेले हर्दे ताण म्हणूच न्हू तुगेले हर्दी पिसोणू हर्दी भायर काणू तुगेले रगता व पित्ता म्हणून रणरंगांत म्हणून प्रतिज्ञे करोस भीमान दुःशासनान द्रौपदीक अपमान करतना तशीची पुरजन पळीत पळयतात त्या हर्द्या दुखून उसळेल रगत दोन हातांतूय अंजली म्हळ्यार आमी पळय उदक पितान हात अंजली करून धरता पळय तशें धरून गट पिल्ल्या वरी करता तो आनी जावन अज्ञ जनाक भीमसेनो वायुदेवाल पुतू जावन नरभक्षकसी इथे केल्ले सम्य ताण केल्लेले म्हूण दिसता जाल्यार मध्वाचार्य तात्पर्य निर्णया सांगताची ताणेची मुखारसून गांधारी लेगी सांगूस आव रगत एक चूर पिनी मेगेल ओंट दांटून भितर वचन ते रगत म्हूण सांगून म्हणूच ताणें हांव प्रतिज्ञ केलेले खातीर ते कोपार हांव प्रतिज्ञ केलेले ते प्रतिज्ञ सत्य करची कशी खातीर ते हांव लोकांक दाखोवन घेतिल्लें म्हूण ते मध्वाचार्य तेंचे सांगताची ताणीकय मन्यू सूक्त सांगून नरसिंह सूक्त सांगून ताणें ते मनान ते हांव एक यज्ञ करतरस हें रगत सोमलतेचे रस म्हूण आनी लेखून घेवन ताणें ते मन्यू सूक्त उच्चार करून नरसिंहाक मन्यू म्हूण म्हणलेल्या नांवार आपोवन ताणें ते एक यज्ञ केल्लें म्हूण सांगून म्हणटाची कळ्ळें. तशी सोमरसन रगत सोमरस म्हूण लेखून हें युद्धाची यज्ञ म्हूण सांगून ताणें भिमान नरसिंहाक अर्पण केलेलें म्हणून म्हणटाची. तशी म्हळ्यार आमकां गोतना हें पळय देवगुह्य जावन आशिल्ले विचारो आमकां ते मनाकय वचना जाल्यार मध्वाचार्यान तात्पर्य निर्णयांत ते समाजावन कसले विशय म्हूण सांगून तांणी सांगला कळ्ळें. मागीर भीमसेनो सगळेची रणरंगांतूल जन आयक पडची तशी सांगता काय हांव मेगेल प्रतिज्ञा पूर्ती केल्ले आनी हांव तेदन म्हणलेले कृष्णानय म्हणलेले मेगेल बायलेले कसं म्हळ्यार कोण तुगेले ह्या केसू पिसोडची तशी म्हळ्यार तीन केस बांदून घेना म्हूण हट केलेले न्हू ते दुसू खंयचे दुःशासनान मेगेल केस आपळेल की ते केसू त्या दुःशासनाल मरण जाल्ले शिवाय हांव केसू बांदून घेना म्हणून प्रतिज्ञ करून तीन केस सोडून भोंवची पाप द्रौपदीन तशी तो ताणी सांगचास तेदन हांवें कृष्णान तिका एक उत्तर दिलेलें कृष्णान तिका आश्वासन दिलेलें हांव उत्तर दिलेलें कोण तुगेले केस अशी पिसून भोंवची तशी केस सोडून तुका भोंवची तशी केल्ला पळय तांगेले बायलान पुरय केस सोडून भोंवण्या विधवेन केस बांदून घेवचे ना म्हणून तांणी केस सोडून भोंवची तशी दत्ता म्हणून सांगून ताणें सांगिल्लें कृष्णाने त्याचे तिका आश्वासन दिलेलें तेची तो सांगता पश्यंतो चित्रां परमस्य शक्तीं एवैतिलाः षण्डतिला बभूवुः म्हळ्यार देवाले परमस्य शक्तीं सर्वोत्तम परमात्माले एक चित्रां परमस्य शक्तीं विचित्र जावन आशिल्ली शक्ती ही पळय फुडें एवैतिलाः षण्डतिला बभूवुः म्हळ्यार पांडवांक कौरवान ते आस्थानांत तांणी माती तोगू घालून बसतना द्रौपदीक तांडून हाडून अपमान करतना एकले वयर माती वयर कोण पळयनी द्रौपदीन तिका तिणें पुराय जनाल्यात राख तिणें घट्टी राबून तिणें खंयची चुकी खंयची सम्म म्हणून तिणें समर्थन गोतिल्लें तिणें बल दिल्लेलें द्रौपदीन आनी 5 जन बामणी माती तो घालून बशिल्ली तेन्ना दुर्योधनादी सर्व कौरवान तांकां षण्डतिलाः आनी म्हळ्यार षण्डतिलाः म्हळ्यार
शंड म्हूण म्हळ्यार गोतस ना तिला हा म्हूण म्हळ्यार कसं लेका म्हणलें शंड तिला म्हणचे कसं लेका म्हळ्यार काही प्रजनांना तिळू पोट्टू तिळू म्हणटा पळय तशी आनी नपुंसक म्हूण सांगून तांणी चळईल नवे मस्त अपमान केलेलं नवे तो सांगता रस्ता पुढे आमकां शंड तिला म्हणलेलं जन आजी शंड तिला जेवन राबल्यांची कळवे पुढे कोण पोट्टू तिळू म्हणून घेतिले तांणी आजी हांगा घट्टी तिळू जेवन राबलें पळय युद्धांतू हांव पोट्टू तिळू म्हणलेलें दुशासनान गे घट्टी तिळू जावन आशिल्लें दुशासनाक हांव पिसून घाल्ली न्हय आनी कोण असो कडेन घट्टी घट्टी मनुश्य आसाची कोण शंड नातील आसाची आमकां शंड शंड म्हणलें पुरे मेगेले द्रा येवन राबोवची हांव तांगेल वेरी मेगेल प्रतिकार काडटा म्हूण म्हणली न्हय पुरे जन भिल्लींच काही कळवे म्हळ्यार दुशासनो उसिरुगे तरस थोडो उसिरू उणी जाल्लो तागेले म्हळ्यार रगत वत तरस न्हू आंगा दुखून कडे रे दुशासना तशी सोडता काय तो आनी कोण कोण आमके एदुरसूच्या धैर्यसानी येयाची म्हूण आपोवन नदन ननर्ताळी भले निरायुध आतां तो आयुध ना कसले ना कळ्ळे निरायुध म्हळ्यार भिना तुमकां म्हणून नानातले युद्धभुमीन तो निरायुध जावन कोणय रब्बनाचे खंयचे वेळाक कोण आक्रमण करता शत्रू म्हूण कळना न्हय वा गदो गिदो तागेलो धनुर्बाण गदो पळय तोग्गू दवर न्हू नदन ननर्ता अरिबले निरायुध त्या शत्रू सैन्य बला मध्येंतू तो ननर्ता ನಂತ ಕೈತೋ ಕಳವೆ ನಂತ ಕೈ तितले म्हळ्यार तितले खुश जाला ताका प्रत्यन पुरा ये अस्मान पुनर्गौरीती गौरीती तान्वयम प्रतिनत्यामः पुनर्गौरीती म्हणटके म्हळ्यार गौ म्हणून तांकां पयलें न्हय तुमी बसव म्हणून तांकां तशी चमकून सकड तुमी प्राणियो बसव म्हूण दुशासनान तांतूय भीमसेनान चमकल्या बरी चमकून वो प्राणी गौ म्हळ्यार दारली गाई म्हळ्यार गुळी म्हूण सांगचे आसना न्हय तशी तो सांगता पुढे आमकां कोण बसव म्हणून चाळून नांचिलके गे आजी ताका एकळे मारल्यावे आनी कोण म्हाका म्हणला आमकां पांडवांक गुळी तांतूय हांव चमकलें म्हणके चमकून दाखयलें एकलो हांगा पडला न्हय आनी कोण आसाची येयाची तांकां तशीची गौ बसव म्हूण आमी म्हणटाची म्हणून म्हळ्यार दुर्योधनानी दुशासन दोग जनी आतां गुळी जाल्लीची आमी वाग जाताची कळवे दुर्योधन आमकां ताणें तणा समान म्हणलेलें कळवे आजी तांकां आमी तांणी तण जाल्यार आमी गय्यो जावन तांकां खाताची म्हूण तांणी गय्यो जाल्यार आमी वाग जाताची तांणी तण जाल्यार आमी गय्यो जातात कसत जाल्यार तांगेल नाश खंडित म्हूण त्या रितीर नंता आनी शत्रून मध्य नंता शत्रूंक पुरे युद्धाय म्हूण आपयता कर्ण अश्वत्थामो दुर्योधन त्याग जन येस पळय भीमसेनाल तोंड पळोवच्या भिताच कೈ दोळ उबारन पळयनाच कೈ भयाच्च कर्णस्य पपात कार्मुकम निमीलयामास तदा अक्षिणीच भय्यान कೈ कर्णाला आत्ता आशिल्ल बिल्लू बाण तो गुपळ्ळी कೈ कळवे दोळो चिम्मी करून घेतली की पळोवची जायना ताका दुशासना तशें करतना संबोधितो मद्र राजेन युद्धे स्थितः कथंचित सतुपार्थ भागः म्हळ्यार शल्यू ताका जागृत करता पळय हें पुरे चुकतल न्ही युद्धभुमींत येयले नंतर असल पुरे चुकील ना कोणाकय मरण कोणाकय चुकील ना दुशासनाक तितले घोर मरणी तें मेळ्ळें म्हळ्यार दुशासनान बिमाल करीन तशी प्रतिज्ञा करून घेतिले ते दीस तुमी तांकां चंद करून दिवता सलवायले वडणी आशिल्ले नुतत तांकां रान्नां वच्चा सोडका आशिल्ले तांतूय तुमी तांकां अपमान केले द्रौपदीक आपण अपमान केले म्हणटना ताका कोप येवचे सहज न्हय ताणें प्रतिज्ञा केलेले वय न्हय भीमसेनाल प्रतिज्ञा एद्र राबच्या सगळे भूलोकांत कोणा धैर्य आस तशी ताणें तागेली प्रतिज्ञा ताणें पुरयसून दाखयले आतां तूं भिवची न्ही दोळचिम्मी करची न्ही आतां तूं एकलोची दुर्योधनाल पार्टी राबून युद्ध करच्याक थंयच्यान वचा आमी युद्धाक म्हणून शल्यू तागेले सारथी तो कर्णाक आपयत काय युद्धा वचा कर्ण बारी कश्टान युद्धांत वचून राबता म्हणून पळय कर्णा गोत्तस अर्जुनान हांव कर्णा दिश मारता म्हूण म्हणलेलें तशें जावन भीम मारना ताका म्हूण म्हणलेलें गोतस भिमाक न्ही ताका अनेक बारी द्वंद्व युद्ध जालां म्हळ्यार येद्रा बद्रा राबून तांणी युद्ध केलां जाल्यार तेन्नाय भिमान ताका सोलवान धांवडायला शिवाय मारनी तशें जावन भिमाले हें एक भयंकर जावन आशिल्लें नरसिंह लिला म्हणटाची म्हळ्यार उग्र नरसिंहशी जाला न्हू तो तें पळोवन भिल्ल्यार एक म्हणटा धैर्य हाडून घेत की हांव मरचें अर्जुनाला हातान इतली क्रूर मरण म्हाका मेळीच ना भिमाला आतां म्हणल्यार म्हाका तो कोच्चोल करून पिंजून सिगूळ घालून दिश मारता जाल्यार
अर्जुनान प्रतिज्ञे केला देखून भीम आपणा भीमू सहदेवानं नकुलाक मारचे म्हणून सांगील कतीर नकुलाने सहदेवानं शकुनी मारचे म्हणून सांगील कतीर शकुनी नेद्रा इलरी भीमान सोडला तशी भीम खंडित म्हाका खंय धांवडायतलो युद्धांतो कळवे सोलबायतलो शिवाय म्हाका मारनतो जवो आव कशी पुणी अर्जुनाले आता युद्ध वचुका भीमाल विषयी सोड्या इथे म्हणे तो आम्ही गेल सुद्धी येना म्हणून सांगून तो सावरसून कशी पुणी संबंधारसून तक्का ताणे तो युद्धा कतीर शल्याल ಒಟ್ಟು अर्जुनाल दिकड वत्ता ಹಂಗ ಅಶ್ವತ್ಥಾಮ ಕಪ್ಪೈತರಸ ಭೀಮು ಕಳ್ವೆ ದ್ರೋಣಿಹಿ ವಿಹಾಯೇ ನಮ್ಮ ಪಾಜಗಾಮ ಮಳರಿ अश्वत्थामू भीमाल अवतार पडून भीमा सोणूची दूर युद्ध करू चमकला काय कळवे कडे भीम आपण सांगत काय कसं मुसवे युद्धांतो आम म्हणल्या म्हणके सोमपान केले कळवे म्हळ्यारी रगत पान केल्यावर दक्किले मानताणे सोमयज्ञ केलेले नव्हते नरसिंहा देवाक आणि परमात्माल कतीर कृष्णाल कतीर दुर्योधन म्हणलेले का प्राणेस तक दिश मारचे कामच मका म्हणून म्हणतं रस्तो कळवे इति ब्रुवन व्रतम उत्सृज्य शत्रुम दुर्योधनम च आशो ऋषाभिद्रुवे आयांतमीक्षैव तमुग्र पौरुषम दुद्रावभीतः स सुयोधनो भ्रशम भीम कसं करता तै दुःशासनाक पायान झाडसून त्याकडे उडयत काही आणि दुर्योधनाला मागशी धावत काही धावताना जाऊन तो भीमाकारो जाऊन पर्वतोपम जाऊन रौद्र जाऊन दोळ तांबडो करून धडक धड ಹೆಜ್ಜೆ घालनेत नवे दुर्योधन भीवनु धावलोच की थंय दुखून कळवे मागी तो धावलो नवे म्हणून ओपास गुवन दुशासनाक आनी ಸ್ವಲ್ಪ चित्र हिंस दिव्या म्हणून गुवन पळितान तो मोरून गेला कळवे कडे तो सांगतरस किंवा कुर्याम मृत्यून आरक्षितोसी हांव कसं करचें मृत्यून तुका रक्षण केलें नानतले तुमी गेला आता आनीकय चित्र हिंसी पावत आशिल्लो म्हूण सांगून गुणगुणेत काही भीम कोप्पून कळवे तसं लेक प्रतिकार तागेल अंगान तशील नवे 13 वर्ष ताणें सैसून घेतला पळय तेव्हा एक मनोबल नवे भीमाले बुद्धिर्बलम यशो धैर्यम निर्भयत्वम अरोगता म्हण सांगून आम्ही हनुमंताल गुणगान करनाचे तशी कसले एक मनोबल पळय भीमाक 13 वर्षपर्यंत विंगड कोणी जलरी 13 वर्ष खंय राखता आशिल्लीची वचा तांकां मान सोडया म्हूण तितली भीम पराक्रम ताका नाशिल्ले आशिल्ले जाल्यार उतर दिला आमी वनवास करून येताचे म्हूण एक तें आनीक तें मेक्कून वचून युद्ध करुया म्हळ्यार धर्मरायो केन्नाय ओपना म्हण गोतस आमी पणांत ओपून घेतील बरी वनवासू अज्ञातवासू करून तांगेले युद्ध वचूका म्हणून धर्मरायान सांगिल्ले अण्णान सांगिल्ले आमी ऐकुका म्हूण म्हणलेले एक मर्याद दिवन भीम 13 वर्ष पर्यंत त्या दुःशासनाल वयरचे प्रतिकार भावनी तागेले मना भितर दवरून घेतला पळय कितले मनोबल पळय विंगड जना जाल्यार कसं जायत तशी आतां कृष्ण आनी अर्जुन थंय राबल्यांची पांडवांगेले सैन्याचे सैनिक भीमा पडून भिल्ल्यांचे काही कौरव कशी धावल्यांची एक मुहूर्त म्हळ्यार आमगेले एक पावण गंटू म्हणटा पळय म्हळ्यार 45 निमिष रणरंगांत कसले ना शून्य जाला भीमू दोनी हात हिनालाक पळय भीमो व्याघ्रपदेन हर्षात नर्थ म्हणदिला म्हळ्यार व्याघ्रपदेन ते हात आनी पायू हाता धांवलं पांया धांवलं नेलाक दिवन प्राणी चमकलेले बरे चमकूच म्हण ताका प्राणी म्हळेलें नवे तो तेच सांगता हांव बसवनी हांव व्याघ्र पळय हांव हात व्याघ्रावरी नंतरस कोणाक धैर्य आसा म्हाका येवन मारचें म्हूण सांगून ननर्थ व्याघ्रपदेन हर्षात भीमो ननर्थ म्हळ्यार वाघावरी नंतरच काही कळवे भीमू रणरंगा मध्यंतू कडेरी कृष्णा जोर हास्यात काय इत्याक म्हळ्यार भीमू तशी नंतर नाही सांगतरच काही कोण म्हाका गायी बसव म्हणलें पुरजनयाच्या आजा वागू जाला पळय मारता तुमकां म्हणून कृष्ण हास्यात की कृष्ण आसता की कृष्णा नाशिल्लो पळोवन अर्जुनाक हास्यात की बारीक संतोश जाता की भीमा होगळसिता की एकल्या तूं मारली न्हय म्हणून सांगून एकल्या म्हळ्यार कितले की कौरवा मारला जाल्यार हाने परी प्रमुख कौरव दुष्ट चतुष्ट यांतून एकलो गेलो वय आता कर्ण दुर्योधन शकुनी असच तशे हांगा रणरंग एक मुहूर्त काल शून्य जाल्यार दुर्योधनाल वरलेले भावंड पळय भीमाल वयरी बाण सोडताच काय भीम कसं करता अपास तागेले धनुस बाण काणू तांगेले पुरेजनाल मात्ते कातोरांक घालता ते दुश्चे दिसाक दुशासन समीत 20 जन कौरवांक तो मारता वरलेले पुरे रणरंगा दुखून धांवताच की कोण
कौरव ಸ್ವಲ್ಪ ಜನ ವರ್ಲಂಚಾನಿಗೆ ತನ್ನಿ ಧವಂತಾಚಿ मागीर हांगा कर्ण कळवे कर्णाक अर्जुन युद्ध आपयता हांगा कर्णाल पूत वृषसेनु तई अर्जुनाक रक्षण करो येईल नकुला लगी वृषसेनु युद्ध करता नकुलू वृषसेनाक मस्त बाण सोणू रब्बयता वृषसेनु नकुलाले रथ हादुकून ताका धांवडायता जलारी नकुलू खड्ग काढता गुराणी काढता वृषसेनाले 3000 सैनिक घेऊन येईल तो तांक तितले जना काही मारता त्या वेळार वृषसेन नकुलाल गुराणी कत्तरता भीमू अर्जुन पुरजनाल वैरे बाण समूहसी सोडता म्हणजे राशी सोडता कडेर अर्जुन एक बाण सोडत काही वृषसेनाले गळो भूजू जांगी ते पुरे त्या बाणान विंगड जाता कळवे मागीर तो सांगता काही तुगेल पुत्ताक अर्जुन मेगेले अर्जुन सांगता मेगेल पुतू अभिमन्युले मरणाचे प्रतिकार जावन तुगेल पुत्ता माझी मारले मेगेल अभिमन्यू मेगेल दोळेद्रा मारनीशील तुवें जाल्यार म्हाका दुःख सीस जायनी कर्णा पळय तुगेल दोळेद्रा तुगेल पुत्ता कशी कत्तोरन मारली पळय मेगेले पुत्ताकय मागशीच्यान अशीची हातू पायू गळो पळय विंगड कातरलेले ना आमी एक बणान तुगेल पुत्ताल गळो हातू जांगी पुरे कातोरन घाल्ली पळय कशी दत्त तू कथा मेगेल पुत्ता मागशी दुखून मारलेलं तू आता तुगेल पुत्ता तुगेल एद्राक दोळेद्राक मारला म्हणटरस कडेरी कर्णा जोर कोप येता अर्जुनाला एद्रा युद्ध हायला हंग थंय आमी कालचे दिसा काणीन तू पळयला आतां अर्जुनालनी कर्णाले एद्रा बद्राक युद्ध जातरस द्वंद्व युद्ध म्हणून म्हणटा ते बाई रथार रब्बून परस्पर एकले मार्का म्हणू तांणी सन्नद जाल्ल्याची कर्णान आयचे दिसाक सुरय लेखला एक वेळ अर्जुना मार्का नाही मे हांव मोरका आयचे दीस नंतर हांव वांचू ना म्हणून सांगून ताण लेखला कडेरी सुरवेक कर्णो शल्याला सांगता काही शल्या हांव आजी जय पावत म्हूण लेखला पक्किनी हांव मेळ्ळो म्हूण लेख तूं कसो करता म्हूण कडे शल्याक बारी एक नमने दुःख जतरस म्हणटा काही तू गेलवता म्हूण म्हणेल नंबीक मक्कस कर्णा एकच वेळे तू मेल्लो म्हूण जाऊ हांव कृष्ण अर्जुन दोग जनाके मारनू तू गेले प्रतिकार कसा हांव ते तिरशिता कर्णा बारी संतोष जाले की कळवे ओ हांव मेल्लारे तशें करतना अर्जुन कृष्णा त्याची प्रश्न निमगीत काही एकच वेळ हांव मेल्ला कसं करता कृष्णा तूं कृष्ण म्हणटा की हांव तूं मरता म्हूण म्हळ्यार तूं चलवत म्हण हांव नमगत्वय सूर्य आकाशा दुखून पडो पुरो उज्ज थंड जेवच्या पुरो जाल्यार तूं सलवना एकत वेळ न्हय एकत वेळ कर्णान तुका मारले म्हूण लेख तूं मेल्ल म्हूण लेख ते दुसू प्रपंचाचे एंड म्हूण लेख इत्याक म्हूण म्हळ्यार ते शल्याक ते कर्णाक हांव खाली हातान मारता मात्र न्ही म्हाका येईल कोपाक बरलेल सैनी समिती सगळे लोक भस्म जाता जाल्यार तशी जायना इथे कसं जात म्हणून म्हाका गोतस ना तूं हुस्को कर नका म्हूण कडे थंय शल्यनी कर्ण बारी प्रितीरी युद्धा सिद्धी जाल्याची एकले पळोवन हांसताची हांगा कृष्ण अर्जुन एकले पळोवन हांसता रसाची कळव्या हांगा देवते असुर पुरे जन युद्ध पळोवन राबल्यात न्हय तांणी 2 पक्ष जालीच की कळव्या देवते पुरे आम्ही अर्जुनाल आणि कृष्णाल पक्ष म्हणले की असुर पुरे आम्ही कर्णाल पक्ष म्हणलीच काही कळव्या कडेरी तांगेल 2 जनांमध्ये देवते गेले आणि असुरालमध्ये व्हड वागवाद जाता काही तेदना रुद्र ब्रह्माला सांगता काही पळय ब्रह्मदेवा देवते पुरे अर्जुनाल पक्ष राबल्यांची असुर पुराय कर्णाल पक्ष राबल्यांची वरलेल पुरे चैतन्य सत्न भूत पिशाचे यक्ष गंधर्व हानी पुरे तटस्थ जावन म्हळ्यार 2 पक्षाक येनात तांणी आकाशार रब्बून युद्ध पळयताची पळय अर्जुन गेलवत म्हणून देवती म्हणटा रसाची कर्ण गेलवत म्हणून असुर म्हणटाची पळय तांगेल मध्ये विवाद जाता पळय म्हणून म्हळ्यार त्या वेळार सांगता काही रुद्र देवतेंकय असुरांकय पळय देवतेंक भीमाल खातीर तांणी तशें करताची अर्जुना खातीर म्हणचे पशी भीमा खातीर म्हणटी तांबळे वायुदेव तो असुरांक दुर्योधन कली तांणी देवती कशी वायुदेवाला आश्रय आसकी तशीची असुर पुरे कलीला आश्रय तसची तशी त्या भीम दुर्योधनाक भारी प्रितीच कोण अर्जुन आनी कर्ण भीमाल प्रितीच अर्जुन दुर्योधनाल प्रितीच कर्ण तशें जावन आतां अर्जुन आनी कर्णान युद्ध करतना भीम दुर्योधनाल पक्ष घेवन देवते असुर परस्पर युद्ध करनातल्या पुरो तांणी तेई वागवाद मान जातरस
भीम गेलवता म्हणून देवती सांगलरी, कर्ण गेलवता म्हणून सांगून असुर सांगता रसची. आता त्या वाग्वाद जोर जावन तांगेल मध्ये अंतू युद्ध जायनातल्या पुरो देवतेंकनी असुरांक कसं जत्तेद्ना तदा विनाशो जगता महान स्यात् तेना अनयो सममेवास्तु युद्धम इतीरिते वासवः पद्मयोनिम जगाद कृष्णो यत्र जयश्च तत्र. दोन लोकापुरे महाविनाश जाता तश्चावनु अर्जुनाक निकरणाक समयुद्ध जव्वो म्हूण सांगून रुद्र सांगतना इंद्र ब्रह्माला सांगतकी, ब्रह्मा कंची पक्षांतो कर्ण कृष्णस्की त्या पक्षांतो जय निश्चित नव्हे, आमगेल देवान आशिल्ल पक्षांतो जय जव्वू का नव्हे. कृष्णाल संकल्प केन्नाय पट्टी जलल म्हणसवे ताणे अर्जुना जय मेळता म्हूण संकल्प केला. म्हणटना देवेंद्र अर्जुना जय जवो कर्णाल वधी जवो म्हूण सांगून ब्रह्मा नमस्कार करता. ब्रह्म जयत तशी जवो म्हूण सांगता. मागीर असुरांकनी देवतेंक सांगतकी, न कर्णार्जुनयोः रथे विरोधम कुरुत क्वचित् भीम दुर्योधनार्थे वा पश्यन्तेव च संयुगम इत्युक्ते शांतिमापन्ना ददृशुः संयुगम तयोः. म्हळ्यार कर्णार्जुनाक तिरजवो भीम दुर्योधनाल्क तिरजवो तुम्ही हांगा युद्ध करचे नाका, तांगेल युद्ध मात्र पळिला पुरो म्हूण म्हणटना पुरे शांत जावन थंय कर्णार्जुनाल युद्ध पळितच कैतानी. कळव्या हांगा महाभारत कर्णपर्वांत योच विशय सांग रुद्रान ब्रह्मा लागी कर्णार्जुनाल युद्ध समजावं टाई टाई जेवची म्हणटा पळय तशी निमगिता म्हळ्यार तो निजावन महाभारतांतू प्रजापती म्हणस प्रजापती म्हळ्यार रुद्र म्हणून तात्पर्य निर्णया सांगताची. म्हळ्यार इंद्र अर्जुना जय जावो म्हणटा तेन्ना ब्रह्म अर्जुनाक जय जाता म्हूण सांगता. तशी शिवान समजल्लें पुरो युद्ध कर्णाल आनी अर्जुनाल सुद्धा युद्ध समजावचें म्हणटा येवचें ताणें गेलूच नाका आनी गेलूच नाका, ताणें सोलूच नाका आनी सोलूच नाका. तशें जाल्यार मात्र लोकक्षय जायना, नैनातले लोकक्षय जत्ता म्हणचें कोणें रुद्रान. जाल्यार ब्रह्मूय ना अर्जुनू गेलवता इंद्र आमच्या संभूत नव्हतो म्हणून ब्रह्मूय सांगता. कळवे इंद्रूय सांगता वै ब्रह्मा तशी जावका इथे म्हळ्यार कृष्णान आशिल्ले कडेन जय जावका नव्हे म्हूण सांगता. तशी हांगा दोन जणय युद्धा राबल्यांची. भीमू अर्जुनाल रक्षणे खातीर येवन राबला, सात्यकी द्रुपद पुरे अर्जुनाल रक्षणे खातीर सुतू राबल्यांची. दुर्योधनाले रक्षणे खातीर अश्वत्थाम दुर्योधनाले कर्णाल रक्षणे खातीर दुर्योधन अश्वत्थामू सकडे राबलींची. कळव्या अश्वत्थामू युद्धा सन्नद्ध जातना एक पंत पळयता पळोवन तागेले सगळे रणरंग पळोवन ताका एक पंत अनुकंपेतके सांगला न्हय. अश्वत्थाम एक नमने विचित्र स्वभावाचो, गड भितर ताका दय येवचास, गड भितर कोप येवन पुरे जना चच्चून घालवस, गड भितर सोलवल म्हणून रणरंगा दुखून भायर वचास, ताका कसले स्थिर ना. कळवे तशी एक आत्त पळय ताका पाप दिसले पुरे जन. कळवे एक पंत अनुकंप जल की रणरंगांत आनी इतले जन मरतात न्हय म्हूण दिसले की ते भितर दुर्योधना पळय की दुर्योधनानी की दुशासनाले मरण मनांत येवन रडतरस तो दोळ्यादकू ददेवून तरस युद्धाक सन्नद्ध जल्ला कर्णा रक्षण करू तयार जावन आयला जाल्यार दोळ्यादकून ददेवन तरस. कडे म्हणट की दुर्योधना पळय परस्पर मारचे खातीर राबल्यान न्हय हें युद्ध राबय दुर्योधना पांडवांगेल ओटो संधी करूंक गे. युधिष्ठीर चांग तो चांग पळय मिगेला आन मेल्लो भीष्म थंय पडला आनी ಸ್ವಲ್ಪ वेळान करुणूय मोर पुरो. हांव अर्जुनाले सांगली म्हूण जाल्यार अर्जुन गुरुपुत्र म्हणून म्हाका मस्त मर्याद दिता, तो मिगेल उत्तर काण घालना, तो युद्धा दुखून विमुख जाता. कृष्णाले की आमी युद्धा दुखून विमुख जाताचे म्हूण शरण येयले म्हण जाल्यार कृष्णाकय या पळय रक्तपात जावची नाका, कृष्णाकय शांती जावका. शांत असल्यार ताका भारी संतोश, तो वय जायत म्हणटा. आनी कसं म्हूण म्हळ्यार पक्कनी म्हाक्कनी कृपा मरण ना, आमी चिरंजीवी म्हूण वर घेतिले जाल्यार तूं युद्धांत कशें दिता म्हूण सांगू जायना न्हय. थंय युधिष्ठिराक युद्ध नज्ज जाल्यार येत भावंडाल खातीर तो युद्धा तयार जावन आयला. भीमू नकुलू सहदेव हांणी युधिष्ठिरान सांगली म्हळ्यार आयकताची, अर्जुन कृष्णान सांगली म्हळ्यार आयकताची. पळय प्रती एकल्या मरतरसची हें मारण होम म्हणटा पळय तशी जतरस रक्तपात जतरस कातरून घालून घेतरसाची. कळवे नाक हें मृत्यू नर्तन जत तशी दिसता आनी नाक हें युद्ध. पळय कर्ण अर्जुन स्नेहीत जावन चंदायर आसतलीची. तुगेला भारी एक प्रितीन हांव निमगेता मिगेल उत्तर आयक. नानतल्या तूं दुख्खां पडटा तांकां पुरे जना तूं तुगेल मित्र करून घेतला रे, ताजे पशी सूख खंयचेय ना म्हूण तुका कळटा पळय मुखारसून. तशें हांव दुर्योधना आत्तां एक तुका चान्स
ये करुण मेल्ल म्हूण जाल्ले नंतर मागीर ते काल मिकून गेल्या वरी जाता आत्ता काल मिकून वच्चे पशी फुडें तूं शरण यो कृष्णाक तुगेल जीवपणी व्हरता कळ्ळें हांव तुका युद्धा खातीर भिवून ह्या परी सांगता म्हूण लेखचें नाका दुर्योधना तूं मागीर प्रितीचो तुगेल खातीर हांव युद्ध करता हांव वरलेले जनाल वरी जीव तितले काळ युद्ध करता म्हणा इता म्हळ्यार हांव मरयना कळ्ळें हांव चिरंजीवी तशें हांव तुका गेलवूच खातीरच पुराय म्हगेले शक्ती घालून युद्ध करता जाल्यार एक म्हाका गोत्तस कसा म्हळ्यार आयच्या दिसान तूं करुण खंडीत मरता हे 17 दिसान तूं कसकस जाल्ले पळय सर्व नाश जाल्लो आमगेले युद्ध राबय म्हूण दुर्योधन अश्वत्थामाक पळयत पळोवन ಸ್ವಲ್ಪ वेळ नुत राबता मागीर सांगता अश्वत्थामा तूं सांगची वय कळ्ळें तूं सांगची वय तूं सांगिलें न्हय म्हूण म्हणा जाल्यार वेळ जाल न्हय काल मीरी होयतो म्हणटा पळय तशें जालात दुशासनूय मेल्लो आनी हांव युद्ध सोडून म्हाका येयल्यार सम्मुमे तेदना अश्वत्थामप्प सांगता द्रष्टम ही भीमस्य बलम त्वयाद्य तथैव पार्थस्य यथा जिता वयम तूं भीमाल बल पळयलें दुशासना ताण कशी मारली पळयलें अर्जुनान येद्दोळ आमकां कशी पुड्डी केला पळयलें पण आमी सोलवच्या तयार जाल्याचे पुरया विरोध पुरो पांडवांगे लोटो संधी करी राज्यभार करी हांव तुगे लोटो आसता म्हूण म्हणल्यार तो वापस आयकना कळ्ळें मागीर सांगता दुर्योधन ना 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 आनी हांव म्हाका शेवचें जायना इत्याक म्हळ्यार भिमान आतां दुशासना कशी मारली म्हूण पळयलें न्हय वागू वागुसी नंतला नंतर आशिल्लो गटगटी रगत पिल्ला म्हणटना तागे लोट हांव कशी संधान करचें आनीक कसं म्हळ्यार संधान करचें काल मी खून गेला कळ्ळें आनीक भिमाल आयज युद्ध पळयतना तूं म्हाका भिवत न्हय म्हाका आनीकी ताक मारका म्हणून दिसतरस आमी युद्ध करचेची संधी करचे विशयू नांची ना कसं जाल्यार युद्ध राबचे विशयू ना म्हूण म्हणटा तागेल सैन्य कर्णाल रक्षणे खातीर राबयता हांगा अर्जुनाल रक्षणे कशी पांडव सैन्य येवन राबला कळ्ळें 2 जन महावीर हांगेल द्वंद्व युद्ध पळोवच्याक सगळे रणरंग राखून राबला कळ्ळें कडे परस्पर युद्ध जातरस सुरवेक सादारण बाण सोडून युद्ध जाल्लें जाल्यार बाण सोडताची भल्ली हातान उड्डयताची एकल्यान सोडलेल्या नेकळ्या लागीं येवन पावचे पशी फुडें आनी तांगेल प्रती अस्त्रान तांणी ते बाण कतरसिताची मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळा नंतर मागीर तांणी महाअस्त्र शस्त्र सोडूं सुरू केलें अर्जुनान आग्नेयास्त्र सोडल्यार कर्ण मारुणास्त्र सोडता कळ्ळें तो मेघास्त्र सोडतना वो वायुव्यास्त्रान ते मेघास्त्र सोडता अर्जुनान इंद्रास्त्र सोडल्यार राधे म्हळ्यार कर्ण भार्गवास्त्र सोडता कळ्ळें अशी अस्त्राक प्रत्यस्त्र ताणें सोडलाका हान्नी अशी एकल्या अस्त्र प्रत्यस्त्रान युद्ध करताची आकाशा भितर भरला आनी सोडलेलो बाण कळ्ळें मागीर त्या वेळाक भीमा कोपेत अर्जुना कसं परिस्थिती तू गेली तूं हें कसं खेळून राबलावे कर्णा लागीं खेळुवे तुका ताणें सोडलेलें अस्त्र प्रत्यस सोडचें तूं सोडलेलें अस्त्र ताणें प्रत्यस्त्र सोडचें हांगा कसं न्ही तुमगेलें युद्ध कशें म्हूण पळोवचें कोणें तुम कसं अस्त्र गोतस म्हूण पळोवचें हांगा राखून राबल्यांचे पुरयचें न्हय तुका आजी तूं तशी युद्ध करचें जाल्यार इतले दीस केल्यावर युद्ध करचें तूं तो वस हांव म्हगेलें गद्यानाचें मान सोडता कर्णाक हांव मारता म्हूण कडेन कृष्ण म्हणटा अर्जुना कर्णा मारता म्हूण सांगू न्हू प्रतिज्ञा केलेलं कोणें तूं न्हय भिमान सांगची समान न्हय तूं आनीक वेळो केल्लो म्हूण जाल्यार भिमाका हांव आदेश दिता कर्णा मारी म्हूण सांगून तेन्ना तूं प्रतिज्ञा भंग केलेलो वरी जाता कळ्ळें जगदेक वीर जावन आशिल्लो अर्जून तागेले प्रतिज्ञे दुखून मी मुख जाल्ले म्हूण जनान तुका अपकिर्ती येवचें आसा जनान सांगल्यार कळ्ळें तशें जावन पळय आनीक उडगास तुका सांगता तूं नर हांव नारायणन जेत्तना आमी एक दंबोद्भव म्हणलेलें राक्षसाला युद्ध केलेलें वय तोची यो कर्ण जावन येयला कळ्ळें हाका अशी मारूं जायना पुरय अस्त्राक प्रत्यस्त्र ताका गोतस तूं तागेल वैरी ब्रह्मास्त्र प्रयोग करी तूं कोण तूं ह्या भुंयचेरी अर्जून जावन कसले आयला तुका हांव स्मरण करून दिला उडगास करी तुका विस्मरण जाल्यार विशय स्मरण करून दिला हो दंबोद्भव राक्षसो हांव आनी तूं नरनारायण जावन येयलींची तशें जावन परस्पर एकल्याल वयर एकल्यान आनी खेळून बशिनी तूं ब्रह्मास्त्र प्रयोग करी म्हूण अर्जून सांगता अर्जुनाक कृष्ण सांगता कर्णान प्रयोग केलेले भार्गवास्त्र ते सगळे पांडवाल सैन्य बाणान धांकून सोडला म्हणटन कृष्णान बिश्टाचे
तू हाका ब्रह्मास्त्र प्रयोग कर का नानातल्या त्या भार्गवास्त्र मारो विंगड अस्त्राच्यान साध्य ना म्हण कुठले ब्रह्मास्त्र प्रयोग करता कळल्या ब्रह्मास्त्र प्रयोग करी तू कोण या भुईंचर तुगेल जन्म कसा म्हणून गोत नाव तुका अगत्यशील कोरका नव्हतो आता म्हणून भिष्टायतन कृष्णानं अर्जुन ब्रह्मास्त्र सोडता भार्गवास्त्रांनी मारण गेले ಕೂಡ್ಲೆ ಅರ್ಜುನ್ ಆಕನಿ ಕರ್ಣಾಕ ದ್ವಂದ್ವ ಇದು ಜತ್ತ म्हणू कळली नव्हे युधिष्ठिरू बारी कष्टार्थ कांगा परी धूकेस बाण लागून कर्णाला बारी कष्टार्थ येईला युद्ध पुळचकतिर अंतरिक्षांत देवती पुरी रबल्यांची मिळेल नव्हे कळवे ते देवतींक राक्षसांक युद्ध योचे ब्रह्मदेवान चुकैला आत ते इंद्रू आणि सूर्य त्यांनी येऊन रबल्यांची कळवे म्हळे सूर्यालंशू कर्ण इंद्रांशू अर्जुन म्हणून म्हणला नव्हे तशी आता दोनकडे सैन्य भारी भयंकर तल्लण जत्रस दोनकडे सैन्याक इथं म्हणा अन्नी प्रयोग करचे पुढे दिव्य जाऊन आसूचे मंत्रास्त्र ಹಂಚಾಣ ತಗೆಲೆ ವಿಜಯ ಧನುಸ್ಸು ಹಾಗೆಲೆ ಗಾಂಡೀವ ಧನುಸ್ಸು दोन जणांनी त्याचे शिंजिनी दोन थंडीतना एक नमने सगळे रणरंगांत शब्द ऐक पडतरस ते बिल्ला ठेंकारा एद्राक विंगड शस्त्रास्त्रा ध्वनी नांचिना सैन्यपुरे स्तब्ध जाऊन राबल्यांची अर्जुन आलनी कर्णाले द्वंद्व युद्ध पोळचाक कडे एक हंतारी कर्ण अर्जुनाल गांडीव वापस कत्तरून सोडता गांडीव मुळे गांडीव कत्तरू जायना नव्हे ताजी शिंजिनी ताजी हेदे तांडूच म्हणून म्हणता पळय ते कत्तरून सोडता कत्तरून सोडली कुडले ते तक्के कत्तरलेले तशी वाडचे गुणस म्हणणं अर्जुन कितले एक नमने तागेले बोट्टाचे चाकचक्यत म्हळ्यार ते क्षण भितर ते वाडले ते अर्जुनान तांडून बांधूनय सोडले वापास रादय ते कत्तरसता अर्जुन वापास तशीची कर्णा भारी खुश जितके अर्जुनाल ते एक बोट्टाचे चळक पळयतना म्हळ्यार चाकचक्यते ते कितले बगी ते बोटान धरून तांडून गुंडान बांधून वापस कर्णाल वैरी अस्त्र सोडतो म्हणना वापस कर्णान ते कत्तरताना वापस तशी करतो तो इकर पंत जतकय कडेरी अर्जुन कसं करता तागेल भाणान कर्णाक मुचून सोडले कडेरी कर्णा जोर कोप जल्ले तो कसं करता 5 बाण कृष्णाल दिकड सोडता एद्दोळ अर्जुना लोट युद्ध करता हिला तर कृष्णाक 5 बाण प्रयोग करता अर्जुना जोर कोप येता कोपान तो एक नमने बाण सोडत म्हळ्यार तागेल सैनिक तागेल रथचक्र रक्षक पूर जन तांगेल जिवांतल्यार पूर म्हूण सांगून धावल्यांची कर्ण एकलोर तार बसलो धावन इल्लींची म्हूण म्हळेल तर दुर्योधना कोप येता जाल्यार तांकां पुरे भिष्टयता वापस वचाचे म्हूण जाल्यार अर्जुनाल बाणा एद्रा रापचे धैर्य कोणाकय नानातील दिकून कर्णाल रथादी कಡೆ एकले येयनीची हांगा अर्जुनान सोडलेले बाण पुरय कर्ण कतोरून 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 घालता तागेले एक सर्पास्त्र आशिल्लें सर्पास्त्र ते सर्पास्त्र अर्जुनाक मारका म्हणूची अर्जुनाल कतिरची कितली की काळ दुखून एक ते सर्पास्त्र ताणें जागृतेरी रक्षण करून दवरला इंद्रान एक शक्त्यायुध दिलेले त्या शक्त्यायुध अर्जुनाल वैरी प्रयोग करका म्हण राखून दवरले घटोत्कचाल वरी प्रयोग करका पडले कर्णाक तेन्ना ताणलेक लावले किल तशी युद्ध जतरना म्हणटान म्हाका खंयच्यो सोल जत दिसता म्हण आत्ता एक सर्पास्त्र ताण दवरलेलें आशिल्लें त्या बारी जागृतेन कळ्ळें ताका त्या कब्बिणाचे म्हळ्यार लोखंडाचे अस्त्र ते ताका सर्पाचे तोंड कळ्ळें कशी दवर तशी लो म्हळ्यार गांधा पिट्टेस न्हय गांधा पिट्टी म्हणटा पळय त्या पिट्टीन तो त्या दवरन बुज करची ताका केन्नाय ताणें कळ्ळें आनी त्या दवरची कतिरची तुणीर म्हणटा पळय बत्तळीक म्हणटा बाण दवरचे एक चर्माचे चील केन्नाय बाण दवरचे चर्मा चील करता न्हय जाल्यार हाणें त्या बाणा खातीर त्या सर्पास्त्रा खातीर भांगरा बत्तळीक केलेले खंय त्या भांगरा बत्तळीकेन तो गांधा पिट्टीन तू त्या दवरन केन्नाय पूज करचे आसा बारी जागृतेरी आत्ता त्याची अर्जुनाले वैरी प्रयोग करता म्हळ्यार शक्त्यायुध ना या जाल्यार ये म्हूण सांगून ताका आलोचन करू तई समय आसवे अर्जुन तितले मागशी 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 मारतरस कळ्ळें कडेरी तो कसो करता सर्पास्त्र अभिमंत्रण करता ते अर्जुनाल वैर प्रहार करचे तयार जाला अर्जुनाल गळ्याक गळो कत्तोरका गेला म्हणून गळ्याकची एम दवरला हाणें शल्य पळयता आनी म्हणटा कर्णा नाका नाका गळ्या दवर नुका तागेले हरद्याक दवरी म्हूण ना नातला रे अन्य बाण हरद्या दिकड पेटय आतां हरद्याक
गुरी दवर ना म्हण गेला रे अर्ध्या तिकडे अन्य बाण पेटई म्हण कळव्या तो कसं करता ना आवी एक पंत एम दवरून जल्ला म्हण गेला रे करणा एक स्वभावाचं कसं म्हणा कशी प्रयोग केला तशी सोडचे अपास प्रयोग करचे ज्या बदलायसूच्या ना एक कसं म्हणा रे ते आव सोडलेलं बाण लागतं की ना की म्हणेल संशय करूनच क्षत्रियान धनुर्विद्य शिकील जनान या परे करू ना आणि तक ते सोडतना तक लग्नातले म्हणून ताजी ಒಟ್ಟು अनेक बाण प्रयोग करचे त्या वयस म्हणे एक पण खैक एम दवरला गळ्याकी हरद्याकी जल्ले तशीची म्हणून आकरणांत ते शिंजिनी तांडीतके म्हळ्यार कन्नाले तै तांडिता आणि अर्जुना सांगते की अर्जुना तुगेल लास्ट वेळ यो कोणे क्षण म्हणता पळे कडे क्षण म्हणता पळे तशी एक पंत सगळे सुतू मुत्तू पळे कोणकोणाला उडगास कोरका करी युधिष्ठिर येऊन रबला पळे ताक पळक तागेला आशीर्वाद घेवका घ्या इथे म्हळ्यार हे अस्त्र प्रयोग केले कुडले तू कैद म्हणेल कैद तुका कोणेय वांचोच्या जायना तशें मरची पशी पुढे सगळेची कोणा पळका कोणाले आशीर्वाद घेवका पुरे पळे पळची एक क्षण भितर मनान आशीर्वाद घेवका देवांचे अवकाश येना बुईंची वैरी तुगेले एंड म्हणल्याक म्हण सांगता ते अस्त्र तो प्रयोग करताची कशी गोतसो प्रयोग करता ब्रह्मास्त्र विससर जवासवौ म्हळ्यार ब्रह्मास्त्र युक्त करून ते सर्पास्त्र अर्जुनाला वैरी पेटयला म्हळ्यार ब्रह्मास्त्राचे अभिमंत्रण ते सर्पास्त्रा वैर केला इथे म्हळ्यार त्या वै सर्पास्त्राची अर्जुनाक मारू पुरा तागेल लेकारे कोणाला कळना लेकारे जल्लरी ताजी बल पावनातलं अर्जुनान ताकते एक विंगड बाण प्रत्यस्त्र सोदिल्या रे म्हूण सांगून ब्रह्मास्त्र तांतो अभिमंत्रण करता अभिमंत्रण करून बाण अर्जुनाल वैरे पेटवून सोडता जलवे पळितूरसचे पुरे जन पांडव सैन्य उसरू सोडचे विसरला कळवे नांका दुखून उस्सूर घेवचे सोडचे विसरून गेला म्हणटा पळे स्तब्ध जल्लींची अर्जुन खंडित मर्त दिसता आत्ता म्हूण सांगून लेक्तरसची अयो 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 म्हूण पुरे जनांना हाहाकार कोरका गेला रे कर्णान दवरलेले ते गुरी म्हळ्यार एम म्हणटा पळे गळ्याले दवरलेले ते विफल जावका नवे कृष्णा गोतच न कंची कल्लार कसल कोरका म्हणून कृष्ण कसं करता म्हूण म्हळ्यार समाची पाय्या बल घालनो त्या घोड्याक ओतून सोडतके म्हळ्यार तागेल बल घाले तू गोड समीत पायू ओतून सोडलो कळे ते ओतून सोडेल पेट्टाक गोड्याकच पळे तांकां कसं करचें म्हूण कळनी तांणी पाय मडचून नेलार पडलींची पाय मडचून नेलार पडली म्हणटा रथय तो गुजल्ले त्या वेळार ते भाण अर्जुनाल गळ्या म्हूण दवरलेले अर्जुनाल किरीटाक लागले किरीट चुरचूर जाले कळवे किरीट चुरचूर जाले ते इंद्रान अर्जुनाक स्वर्गांत ते किरीट माथ्या दवरलेले न्हू तशें अर्जुनाक किरीटी म्हूण सांगून नांव येयलें तशी जल्वे कडेरी अर्जुनाले किरीट गेल्लेले पळोवन कर्णा भारी एक बेजार जलकय अयो हांव दवरलेलें बाण गुरी चुकली नवे म्हूण सांगून व्हड एक दीर्घ निश्वास सोडलो ताणें अयो म्हूण लेखून कळवे आनी मेगे लागीं अर्जुना मारची तसले कसले अस्त्र मेगेले ना नवे म्हूण सांगून ताका दिसले कळवे हांगा ते बाणान एक अश्वसेन म्हणलेलो नाग आशिल्लो तो कोण म्हूण म्हळ्यार तो खांडववन दहन जातना कळवे थंय चुकोवन घेतिल्ले नाग तो खांडववन दहन जातना तशी ते नाग अर्जुनाल वैरी ताका वैरत्व इथे म्हळ्यार आमी भोव नाशिल्ले खांडववन सगळेच अर्जुनान भस्म केलेले त्या वना दुखून आमी कडेन धांवका जाले मेगेल जागो अर्जुनान नाश केले म्हणलेले एक जाळते अश्वसेनाक कळवे तशी हांगा हाका कर्णा कसं जाल्ले अर्जुना आनी कशी मारची हांवें मारची म्हणलें आनी स्वपन कितकी आनी दुर्योधन हस्तिनावती राय दत्ता म्हणलेले एक स्वपन दिसता मेगेले म्हणून ताका कोप येयलो ताका अंचाण भारी निराश जालें नवें दोळ्या दुखून दळदळ दळदळ उदा ते म्हणटा ताका कसो पळोवचें काही दिसना दोळ एक कुरडू जाले बरें जालें वापस दोळ पुसून घेतलो आनी वापस सुरवेच्या बरी युद्ध करतरस अर्जुन कसो करता तागेले केस पुरे बांधून घेतकय तो एक धवे वस्त्रान केस बांधून घेतकय ते निचावन अर्जुनाले गळ्याक म्हणून पेटयिल्ले ते कसले नागास्त्र निजावन
महाभारत तात्पर्य दोळ्या लागी म्हणून पेटे इलते ते किरीट गेल्ले म्हणून म्हळ्यार 5 इंचो तोगू केलके अर्जुन कृष्णान रथ म्हणून तात्पर्य तस कळवे नमिते वासुदेवन रथे पंचांगुलम भुवी 5 अंगुल भुईंतू पेटेल कೈ त्या वेळार अपांग देशम उद्दिश्य मुक्ते नागे किरीटिनः दोळ्या प्रदेशाक मारलेले ते सर्पास्त्र किरीटा लागून गेल्ले म्हणून ते किरीट दिव्य किरीट पुड्डी पुड्डी जल्लिके मागिरी सर्पास्त्र आकाशा वयच्यान उब्बून ते तोगू पळिके भुईंचेरी निजावन कोण तो म्हळ्यार अर्जुनाल वैरी तक्षकू त्या खांडववन दहना वेळार धाविल पळय तेदन अश्वसेन चुकून घेतिले कळवे त्या अश्वसेनाक कर्ण पळयतरस ते अश्वसेन नाग तोगू पडलेले हांगा महाभारतांतू कसं दिसता निचावनच नव्हे कर्णाक गोतना तांतो अश्वसेन नाग प्रविष्ट जल्ला म्हूण सांगून म्हूण तात्पर्य निर्णय सांगता ते सर्पास्त्र अर्जुना खातीर दवरलेले वय जाल्यार सर्पास्त्रा भितरी तागेले योग बलान अश्वसेन नागू प्रविष्ट जल्ला म्हूण गोतना इंद्राक कळतीये कळवे इंद्र भित्ता आता अर्जुन मर्त दिसता ते अश्वसेना नागा निमती म्हूण ब्रह्म सांगता कसले भिवनूक अर्जुनाक जय जाता ते सर्पान विष सोडता रेवची न्हू तशीची त्या सर्पास्त्रा दुखून उज्जू येता रस कृष्ण रथ तोगू करता न्हवे 5 अंगुल तोगू केले न्हवे जल न्हवे अर्जुनाल किरीट पुड्डी जल्ले जय जयकार गलके देवतेन पुष्पवृष्टी जलके कळवे ते तेदना ते किरीट ते कೈ पडली पळय सर्पास्त्र किरीट समीत कೈ पळय ते ಇದಕ್ಕೂ ವಿಷ ಸರ್ಪ ವೈರೇವನು ಹೃದಯ ಗೊತ್ತಾ ನಾವು ते अश्वसेन म्हळेल नागू मिगेल सर्पास्त्र बसला तो कसले गोतना आता ಇದಕ್ಕून तो सर्प वैरेवनु कर्णाले आयलो कर्णाले म्हणले की कर्णा तुका गोतना आशिल्ले हांव तुगेलो अस्त्रांतू मेळ नाशिल म्हूण तशी आतां अर्जुनाले गळ कातरू जायना न्हू तुका ते अस्त्र वापस पेटय हांव ते अस्त्रा भितर बसता अर्जुनाक हांव दिश मारता हांव अश्वसेन म्हळेल नागू अर्जुनाल शत्रू हांव खांडववन दहन करतना थंय मिगेल अम्मा लसून गेल्ली ते म्हाका कोपसम तेन्ना कर्णा कोपेत एक हे मूर्खा नागू कೈ तूं कळवे तुगेल वैरी हांव डिपेंड जावका म्हूण ना एद्दोळ करणू तागेल शत्रूक दमन करचे खातीर कोणाले सहाय घे न्ही ताणें कळवे हांव स्वावलंबी तुका गोतस्वे तुगेल सहाय घेवचे पशी हांव मोरचे सुख अर्जुनाक मारचे जाल्यार मेगेल निमती ताणें मोरका शिवाय तुका अन्यकल्याक पुरे सहाय घेवन हांव अर्जुना मारना बदल सांगता जाल्यार तूं मेगेल अप्पणी नानशी मेगेल अस्त्र कसले सरवलल तूं म्हूण कळवे आतां हांव तुका मारता म्हूण अश्वसेन आनीक कोपेत कೈ तेदन ते लेखतके नागू हांव अर्जुना मारता म्हूण चपता म्हूण ते स्वरूप अर्जुनादी कडेन तरस कृष्ण पळयता कृष्ण पळोवन सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय ते अश्वसेनाक मारी म्हूण म्हणटा आतां मारी ते सर्प तुका मारू म्हूण चबू म्हूण येतरस सुरवेत ते मारी अर्जुन कसं करता चूप बाण पेटयतके ते सर्प कुडकू जावन पडता कळ्ळें युद्ध अप्ಪ सुरवे म्हणके जाल्ले शल्य कृष्ण तांकांय ಸ್ವಲ್ಪ ಪೆಟ್ಟು ಪಳ್ಳೋ म्हूण अंगाक कळ्ळें तशी हांगा कर्णाले ब्रह्मास्त्राक प्रति जावन अर्जुनान ब्रह्मास्त्र प्रयोग करनी म्हूण आमकां दिसच्या पुरो जाल्यार अर्जुना तितले वेळू मेळ्ळी म्हूण लेखुका इतक म्हूण म्हळ्यार परशुरामाल अनुग्रह परशुरामान शिकयले न्हय कर्णाल अस्त्र प्रयोग अर्जुनाल पशी बेग जावन आसतशिल्ले म्हूण कळ्ळें तशें आनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार नारद सांगताच कसं म्हूण म्हळ्यार क्षत्रियो शस्त्रान मेल्ल्यार शस्त्र प्रयोगान मेल्ल्यार स्वर्गा वत्ताची म्हूण म्हळेल खातीर कर्ण परमात्माले निर्णयान क्षत्रिय कन्ये कुंतीले पट्टांतू जता केन्ना अविवाहित जावन आसतना कळ्ळें नानातले ताका ब्रह्मास्त्र लाभ जाता तशिल्लें जाल्यार ब्रह्मास्त्र अर्जुना मेल्लेले हाका कर्णा मेळ्ळेले जाल्यार कोण कोणाल वयर प्रयोग करून तो पुरे जना मारतशिल्लो जाल्यार कोणा ब्रह्मास्त्र प्रयोग गुतस तांणी ते अस्त्रान मरनात न्हय ताजे खातीर कळ्ळें ब्रह्मास्त्र मेळका जाल्यार तांणी
न्यायरीतीर सुका म्हणून म्हळ्यार आतां हांगा अन्याय म्हणचे न्ही अविवाहित जावन आशिल्ली कन्या कानीय जावन जल्मा आयलो कर्ण तशें जावन ताका ब्रह्मास्त्र प्रयोग करूं जायना म्हणून तशी इत्याक म्हूण म्हळ्यार पळय मुखारसून ताणें म्हळ्यार आजी पशी फुडें कर्ण जावन जल्मा येतरी ताणें परशुरामा लेगीत धनुर्विद्या अभ्यासा वचास कळ्ळें तो आ ब्राह्मण म्हणून सांगता परशुरामा लेगीत ब्राह्मणा मात्र परशुरामान विद्या शिकोवचें म्हणून क्षत्रियाल पळयला जायना न्हय परशुरामाक एक पंत परशुरामान तागेले पांयार न्हिदून आसतना एक कीट येवन ताजे जांग कोरांतून घालता रगत परशुरामा लागता आनी परशुराम जागृत जाता कळ्ळें तेदन तो कोण कसले इती म्हूण कळटा न्हय आनी कन्यावस्थेर आसतना जल्म आयलो बरडी जेवचे पशी फुडें ते कन्येक म्हणटना तूं ब्रह्मास्त्र उपदेश घेवच्याक योग्य न्हय म्हूण सांगून ब्रह्मास्त्र उपदेश दिना तो कळ्ळें तशें जावन ब्रह्मास्त्र एक प्रयोग केल्यार ते विफल जाता आशिल्ले ब्रह्मास्त्र प्रयोग करूं जायना आशिल्ले म्हूण येता हांगा कर्णाले अंत्य लागीं लागीं येयली म्हूण लेखी येता केद्दन ताणें मरचें म्हूण म्हळ्यार विधीन निर्णय करून जाल्ला न्हय ताका एक ब्राह्मणाले शाप आशिल्लो कळ्ळें कितले की वर्ष फुडें ताणें एक गायक मारलेले म्हळ्यार एक ब्राह्मणा लेगीत तागेले एक होमधेनू आशिल्ले होमधेनूक वासरू जेवूका वासरू नातील गायची दूद होमाक न्ही जायना पळय तशी एक ब्राह्मणा लेगीत होमधेनू आनी वासराक चुकून कर्ण मारता कळ्ळें चुकून कस की प्रमादवशात वासरू मरता तागेले निमती तेदना ब्राह्मण ताका शाप दिता केन्ना तूं कोणाल विशयान तुका तीव्र स्पर्धे आसा म्हळ्यार कॉम्पिटिशन म्हणटा पळय आतां ताका कोणाल उठ कॉम्पिटिशन अर्जुनाल उठ न्हय अर्जुनाल पशी हांव श्रेश्ठ अर्जुनाल पशी श्रेश्ठ मंत्रास्त्र म्हाका गोतस अर्जुनाल पशी श्रेश्ठ जावन युद्ध हांव करता सूर दुखून ताका अर्जुनाल वैरी कॉम्पिटिशन कळ्ळें तूं कोणाल विशयान तो तीव्र स्पर्ध करता तसल शत्रू लोट युद्ध करचे प्रसंग आयला रे तुगेलें रथचक्र भुंयत पूर्ण वता त्या वेळार तुगेलें शिरच्छेदन तुगेलें शत्रू करता म्हूण सांगून ताका शाप दिवचे आसा परशुरामानी ताणें कर्णान म्हगे लागीं हांव ब्राह्मण म्हूण पट्टी सांगून विद्या घेतली म्हळ्यार कोपाक तुका अगत्य कालान तूं मंत्र पुराय विसरून वचचो दिव्यास्त्राचे मंत्र पुराय विसरून वचचो म्हूण सांगून शाप दिलेलो तशें हांगा कसो जाल्ला ताका शाप बद्द जतकी म्हूण म्हणल्यार म्हणके भूंय मोव मोव जाली की माती म्हळ्यार आमी लेखूनय लेखूं काय इता म्हळ्यार रक्ताचें न्ही प्राणयाचें मांस रगत आनीक दुसऱ्याक सकडे भुंयत मातींत 17 दिवसां युद्ध जाल्ला ना मात तिंबून माती पुस्कू पुस्कू जाता मोव मोव जाला हागेले हाक लागली ते हाक शाप आशिल्ले न्हय हाणें रथ बेल्लेले भुंयची थंय नर्क आशिल्ले नर्क म्हळ्यार हेंच पुरे कसो न्ही रगताचे अजेताचे तागेले रथा चक्र पुरले म्हणटना कळ्ळें कसो करचें रथा मट्ट वयर तो गुजल न्हय कर्णा कळ्ळें कळटना ताका उडगास आयले म्हाका शाप आशिल्लो म्हणून तागेले ते दोळेद्राक तागेले मनान तो कोप येयलो ब्राह्मण तागेले शाप पुरे उडगास आयलो तेदन ताका दिसलें जाल्लें म्हगेलें अंत्य हें म्हूण सांगून आतां मेळ्ळेले समयाचे एक सदुपयोग करुया म्हणून ब्रह्मास्त्र प्रयोग करता अर्जुनाल वैरी ब्रह्मास्त्रान हांव अर्जुना मारता म्हूण सांगून त्या वेळार ब्रह्मास्त्र ताका उडगासूं येना ब्रह्मास्त्रा मंत्र उडगासूं येना कळ्ळी ताका परशुरामाल शाप उडगास आयलो ताका तुगेले अत्यंत अगत्य समय म्हळ्यार तुर्तू समय म्हणटा पळय त्या वेळार अगत्य जावन कसले अस्त्र प्रयोग करता म्हूण तूं लागता ते अस्त्राचे मंत्र उडगासूं जेवचे न्हय म्हूण कळ्ळें एक परशुरामाल शापूय आनी कृष्णान ताका कानी जावन जन्मा हाडयले ब्रह्मास्त्र ताका ब्रह्मास्त्राचे उपदेश गुरून दिवचे न्हय म्हूण परशुरामाक तो कानी म्हूण कळटा न्हय तशें ब्रह्मास्त्राचे उपयोग तूं मेगला पट्टी सांगून तुवें कन्यापुत्र न्हय हांव क्षत्रीय म्हूण सांगून तुवें मेगल्याक ब्रह्मास्त्राचे मंत्राचे उपदेश घेतिल्लो ते तुका विसरून वचचें अगत्या कालार म्हणून शाप दिला न्हय जालें ताका ते पुरे उडगास आयलो अंजाण म्हाका ब्रह्मास्त्र प्रयोग करून मंत्र उडगास येना म्हणटा कळ्ळें संपूर्ण हांव विफल जाल्लो हंचाण रथचक्र पुरला हंचाण म्हाका अस्त्र मंत्र पुरे विसरून गेला
आम अर्जुनाल वैरी सोडलेले सरपास्तर बिफल जाल्ले तागेल कतीर प्रयोग कर म्हणून दवरलेले शक्ती आयुध घटोत्कचाल वैरी प्रयोग केले मिगेले मागेले केदनाय संरक्षक जावन आशिल्ले कवच कुंडल हांव दान दिवन जाल्ले ताका त्या वेळार दिसता की ताका एक नमुने असहाय जाता हे देवा मिगेल वैर तूं इतलें क्रूर जाल्ली इत्याक म्हूण म्हणलेले एक मना येतरच ताका दोळे दुखून उद्दा आयले दोळ्या उद्दा भरतना ताका दोळ कसले दिसना वो केदना बिल्ल बाण सुटचाक बिल्ल तयार करता की अर्जुन कतरसून घालता कडेर म्हणटना ताका कळ्ळी की धर्मो रक्षती रक्षित हा म्हूण म्हणटाची म्हाका गोत्तशिल्ल मटाक हांव धर्मार चल्ला कितकी म्हूण लेखतर आसतो कळ्ळें जाल्यार तो धर्मो कितले कडेन धर्म सोडला म्हूण म्हळेलें कृष्णाल लेक्कान तशिल्ल न्हय तशी आतां कशें करता अर्जुनाल बाण ताका पळय लागतरस मस्त दुखतरस कडेर म्हळ्यार अर्जुन ऐंद्रास्त्र प्रयोग करता त्या एक निवारण करता तो ऐंद्रास्त्र जल न्हय आतां तागेलें रथाचक्र बुयन तो पूर्ती चाबून बसला रथचक्र रक्षक सच न्हय तांणी अर्जुनाल युद्ध पळोवन सुरवेक धांवल्यांची चक्र आतां पुरलेलें चक्र वयर कोरका न्हय रथ उंडाका जाल्यार एकडे तेकडे वरका जाल्यार चक्र पुरलेले कडेन उटका न्हय म्हणून कर्णो तो गुदेवता तेच भितर कृष्ण कर्णाल वैरी कळ्ळें अस्त्र प्रयोग करी म्हूण म्हणटा तेदना कर्णो रथाचक्र उबारो प्रयत्न करतरस अर्जुनालागी म्हाका थोडे कालावकाश दी हांव रथ उबारनो वयर दवरता मागीर रोपास तुगेलो वट युद्ध करता म्हूण म्हणटा तेदना कृष्ण जायना म्हूण म्हणटा म्हळ्यार धर्मयुद्ध नमी हांव युद्धा सिद्ध जावू थंय तूं युद्ध राबोवचें लायक आतां हांव कश्टार आस मिगेल रथ पुरला असल वेळार तूं मारून नज्जनमे तूं रथार राबला हांव निरायुध जाला रथ सोडून नेलार राबला मिगेल रथाचक्र वैर करचा प्रयत्न करतरस मिगेल वैरी अस्त्र प्रयोग करूं नका हांव सुरवेक रथाचक्र वैर उबारून राबयता मागीर हांव तूं युद्ध करुया तेन्ना कृष्ण हसतकय कृष्ण हसून सांगतकय ओ तुकात अर्जुनान न्याय युद्ध कोरका म्हणून दिसतवे करणा समा उडकास करी तूं हांव धर्मिश्ट म्हणटरस न्हय तूं धर्मार चल्लावे न्याय रितीर युद्ध केल्लावे पांडवाल विरुद्ध जावन दुर्योधनान कसल सकडी कुटिलो उपाय करतना तंत पुरय तूं वई म्हूण सांगून तूं तुगेले आविर्भाव दिनिमे द्रौपदीक दुशासनान राजसभेक तांडून हाडतना तुवें आशिल्ल न्हय थंय विंगड जनान पुरय माती तोगू घालून बसतना तूं अट्टाहास हासनिवे तूं दुर्योधनाक आनी दुशासनाक तुगेल्या हासाना तूं समर्थन करनिवे तेदना द्यूत खेळतना तूं सांगलेवे दुर्योधनाक तूं न्याय ना धर्म ना कसले ना खेळणुका म्हूण सांगलेवे नाका ह्या पुरे पुळ्ळी विशय जालो 12 वर्ष पुळ्ळो 4 वर्ष पुळ्ळो आतां 4 दीस पुळ्ळी विशय उडगास करुया तूं द्रोण कृपू अश्वत्थामू अशी 6 जन ಒಟ್ಟು मेळ्ळू अभिमन्यू तुम्ही कसं केलेले युद्ध करून संहार केलेले नाही नव्हे तुम्ही तक्का दिशी मारलेले निरायुध जावन आशिल्लो न्हू तो तेदनाय ताणें म्हणला नव्हे न्याय रितीर मिगेल वट युद्ध करे धर्म रितीर युद्ध करे तुम्ही एककले येयाची म्हणून तो रथा चक्र उबारून धरून अजिना हांव तुमकां मारता एककले येयाची मात्र मिगेल्यागी म्हूण सांग न्ही तेदन तूं कसं केलें तेदन न्याया युद्ध जावका म्हूण म्हणलें सुरवेक कोण सांगिले आब मागशी दुखून वचून अभिमन्यूल बिल्लू कातरता तुम्ही तागेले हात पांय पुरे कुड कतरून घाल्याची म्हणून सुरवे मागशी दुखून वचून बिल्लू कातरलेले कोणे अर्जुनाले ताजे वेरी आतां युद्ध नियम पुरे न्यायोचित जावन सुका अशी युद्ध करुया तशी युद्ध करुया म्हणून तेदन ती न्याय बुद्धी आतां कसं तूं अर्जुना सांगता कृष्ण सांगता की अंचाण कोपू येवन कृष्णाक कटकडे तरसके कृष्णा कोप येईल कोणेय पळयनी न्हय तेदन कृष्णाल उतर पुरय कर्णाल कान्नान तूं पडली कुडले पुराय ता कुडूक आसचेल की वई म्हूण वई आनी तूं कृष्णान सांगिल्लें तूं एक पट्टी ना जाल्यार तो कसले जे रथाचक्रा वयर करचे करूं का नानातले कसले करूं जायना म्हूण लेखून कळवे तो रथाचक्र वयर करचे खातीर राबता जाल्यार लागता काय त्या क्षणान तूं हांव धर्मयुद्ध करना पापिश्टू न्याय रितीर चल न्ही कृष्णा पुरे कोत तागेले तर हांव कसले उलोवचें ना ताणें सांगिल्लें एक अक्षर बद्दची
हांव जिवनांत एक तप्प केलेलो कसलो म्हण म्हळ्यार हे पापिश्ट दुर्योधनालो प्रितीचो स्नेहीत जाल्लो जाल्यार हांव कितले रितीरी पश्चाताप पावतरस कृष्णा गोतनवे मुगेल विशय पुरे गोतस नवे आतां वापस म्हाका ते उत्तर सांगून दुख्ख कावे दुर्योधनूची मुगेलो स्नेहीत म्हूण म्हणलेलें तेंची विधी निर्धार दिसता मुगेल जीवन अशी जेवका म्हणून विधीन सांगला दिसता जाल्यार हांव अशें केलें तशें केलें तशें केलें अशें केलें म्हणून कडे क्षणार सांगता हांवें निजान सांगिल्लें लायक न्हू कृष्णान कडे क्षणार कोणी मनशा पश्चाताप जावका म्हणस पश्चाताप जाल्यार केल्लें कितलें की पाप निवारण जाता म्हणून सांगून तशी म्हाका पापकी तापकी शापकी कसलें गुतना दुर्योधनान सांगिल्लें तशें आयकूं दुर्योधना संतोश जेवची तशी कोर का म्हणलें मान मुगेल जिवना उद्देश आशिल्लें शकुनी म्हाका नज आशिल्लो तागेले उतर आयकूनच म्हण हांव दुर्योधना सांगची सांगला जाल्यार प्रयोजन जालां हांवें ना न्हय पांडवांक मारले रे दुर्योधना खुश जाता म्हणलें खातीर हांव पांडवाल विशयांत मस्त कठोर जालो राजसभेन तो द्रौपदीक अपमान करतना एक स्त्रीक तशी अपमान करूं नज म्हूण म्हाका गोत्तूसून हांव नुत्त बसला कसल्याक दुर्योधनाक संतोष जावका म्हूण म्हणलें खातीर कृष्णा गोतना तील कसलें ना जाल्यार आतां कृष्ण हांव केलेलें पुरें काम वेंचून सक्तरस जेवो कसलें जेवो हांवें केलेलें कर्म फल आतां हांव खावचें आतां हांव वचूंक गेलो मुगेल वेळ लागी येयला म्हणल्याक शस्त्रत्याग केला असो आनी द्रोणाल वरी भिष्माल वरी मुगेले जाल्ली म्हूण लेखचें म्हूण सांगून तो कसो करता चक्र सोडची की चक्र वयर उबारची की नक्की म्हूण सांगून नाका युद्ध करुया म्हूण युद्धा तयार करतना अर्जुन कसो करता गो तसवे तो एक शिवान दिलेलें रुद्रान दिलेलें अंजलिकास्त्र म्हणून रौद्रास्त्र म्हणून म्हणटात ताका ताणें रौद्रास्त्र प्रयोग करी म्हूण सांगून ताका सांगला जाल्यार सुरवेक तो आग्नेयास्त्र प्रयोग करता राधेयो कर्ण कष्टपावन वरुणास्त्राचे मंत्र उडगस करून अर्जुनान पेटयला आग्नेयास्त्र निवारण केलें आतां ताका आंग सलवलें मन सलवलें मस्तायस जाल्यार बरें जालें खंयचे अस्त्राचे मंत्र उडगस जायना कळ्ळें कसो करचें म्हूण लेखूक जाल्यार हांगा अर्जुना तोग्गू देवन रथचक्र उबारया म्हळ्यार ताका कसो करचें म्हूण जायना अर्जुन एका वयर एक बाण सोडता म्हणलें खातीर कोणेय तागेले सहाया लागेनाची अभिमन्यू खंयची परिस्थिती येईल पळय तीच ताका आयला कोणेय लाग दूर दुखून पळयला रे कोणेय तागेले सहाया येवच्या जायना अभिमन्यू तशी न्ही कळ्ळें पुराय ताका मांद्र एकल्या भितर घालून आनी व्यूह बंद करून सोडलें बायची कोणेय अभिमन्यू सहाया येवच्या जायनी तशी तर कर्णाच्या तरस हंचाण शल्याक कसो करचें म्हूण कळना रथ वयर तांडूच की ते गोडे अर्जुन घोड्या वयरी बाण सोडतरस ताका दुखतरस ते गोडे ओट्टू एकडे तेकडे रथाचक्र पूर्ण बसला त्या गोड्यांक रथ तांडून मुरूकय जायना जाल्यार एकडे नंतरसाचे गोडे तांकां नियंत्रण करूं जायना कडेरी त्या वेळाक तो कृष्ण ताका सांगता कसा न्ही म्हळ्यार पळय तूं तें अंजलिकास्त्र रुद्रान दिलेलें अंजलिकास्त्र प्रयोग करी म्हूण सांगून म्हणटा अर्जुना आनी तूं वेळ करून नज आतां तो वापास रथार दुखून तो गुदेवला ताणें अनेक पंत वयर वचून हातान तो बिलबाण धरचे भितरी तूं ताका मान सोडी म्हूण कडेर अर्जुन तें अंजलिकास्त्र प्रयोग करता कळ्ळें सर्व कौरवांक यो अर्जुनात कर्णा मारताची म्हूण जाल्यार अस्त्र तागे लागीं चमकलें थंय कर्णालें माते कत्तूर तो गुपळ्ळें कळ्ळें यदना अपराह्णे अपराह्णस्य सूर्यजस्य इंद्रसूनुना चिन्नम अंजलिकेनाजो सोत्से धम पतच्चिर अधम पतच्चिर म्हळ्यार दोन्हीचे अपराहण कलांतू कळ्ळें युद्धांतू अंजलिकास्त्र ताजीन अर्जुनान कर्णाल शिरस्सूची कातरून सोडल्या म्हूण कळ्ळें हांगा अपराह्णे अपराह्णस्य म्हळ्यार दोन्ही अपराहण म्हणून लेखचे न्हय आमी थंय कसो जाला म्हळ्यार अपराहण म्हूण म्हळ्यार आनी पुरय पांडव कर्ण पुरय 60 दांडवलेले जन्म तशी ते अपरवयस्सु म्हणून अपरप्राये वृद्धो कर्णाल शिरच्छेद अपराहण कालांतू जल्ले म्हूण सांगून वादिराजस्वामी सांगताची कळ्ळें नैवे दनपारा दिसाचे प्रात संगव मध्यान्न अपराह्न सायाह्न 5 भाग दिसाक तांतू 4 भाग अपराह्न म्हूण लेखला रे थंय तागेले आयुश्याचे
एक 100 वर्षां तो चारी बागूय जल्लता गेलो म्हळ्यार त्या वेळाक कर्णाक 80 वर्ष म्हणून म्हणटाची कळ्ळें. तशी अपराहण म्हळ्यार एक लेकर आयशाचे कडे दीस म्हणून आमी लेख पळयत. तशी सो सेध म्हणला सो स उत्सेध उत्सेध म्हळ्यार रुंड म्हणटा पळय आमी ते सोत्सेध म्हळ्यार चेंडू दूर पुटवत पळय तशी अर्जुनाल बाण अंजलिकास्त्र कर्णाले शिर छेदन करतना तागेले शिर आस पळय उत्सेद चेंडू सी उड्डून पडलो म्हण सांगून म्हणटाच. जल्वे कर्ण मेलो. कर्णाले ಮತ್ತೆ बुंचेर पळोवन गेले जाल्यार तोंडारी शांत तोंड एक चूर हासू एतरस कळवे चक्र उबारच्या खातीर तुगू वांट गट्टी चाबून धरले त्राण घालचे खातीर ते तशी चाबून तशी आस कळवे. तागेले अंगा दुखून तागेले देहा दुखून माती पळोवन गेले कळवे. कर्ण मेल्लो. दुर्योधना बारी बेजार जालो आनी आजी युद्ध करचे नाका म्हूण सांगून सैन्य घेवन शल्याल ओटू बततो कळवे. हांगा युधिष्ठिरा कळ्ळे कर्णाल वधी जाल्ले म्हणून तो थंय आशिल्लो न्हय. येवन कर्णाले देह पळयता कर्णाल ओटू सगळे युद्धरंगाचे चंदाई गेल्ली म्हूण तशी जालें न्हय. शल्यू कसं करचें म्हूण कळना रतीक ना तागेले ध्वजा रथ ना तो शिबिरा चमकलो. तेद्दोळतय कर्णाले अवसान जावतय कितले पंत कर्णान तो गुदेवन बुंयची पूर्ण बशील रथ वयर करूं कितले प्रयत्न केला म्हूण ना. जय्यनी आत्ता ताजितल्याक रथ बुंयचेरी वयर येयलो. ताका भारी आश्चर्य जालें की दोळ्यात उदा देवन तरस दोळो दिसना नातल्या बरें जाता. पांडव सैन्यांत जय जयकार जातरस दुर्योधन नाशिल कडेन धांवन येयलो कळ्ळें. दुर्योधनाक दुशासन मेल्लो कर्ण मेल्लो. ताका शल्यू दुर्योधनान बशील कडेन येवन पळयता. दुर्योधनाले दोळ्या उद्दा पळोवन ताका भारी बेजार जातके शल्याक. ताणें कर्ण मरतलो म्हूण लेखून कनामना लेख नाशिल्ले. कालची रात्री मिगेले शिबिरा येवन म्हाका आलिंगन दिवन चमकलो कर्ण. आतां मेल्लो न्हय हांव आनीक वांचून आसना हांव वांचून आसतना मिगेलो स्नेहितू जिवा स्नेहितू मेल्लो न्हय. हांच्यान दुशासन आमेगेल प्रति प्रयत्नांत म्हाका सर्व सहकार दिवचे दुशासन हो मेल्लो न्हय. हर्दी मान घेवन रडतरस तोंड दुखून एक शब्द येना शल्याकय तशीची बारी बेजार जात कडेरी केदनाय ते शल्याल रथ येवन राबला न्हय. केदनाय तांतू कर्णान बैसून आसची न्हय पळयता. केदनाय म्हळ्यार 2 दीस दुखून कर्णा त्याचे रथ घेवन चमकलो पळयता. कर्ण नातिल्ले एक पीठ दुर्योधनाक जोर संकट जात कडेरी शल्यूची समाधान करता दुर्योधना मस्त दुःख करून घेवन का पुरे विधी निर्णय न्हय. ताणें कर्णान भारी तुगेल वयरची प्रितीन भारी घोर युद्ध केला कळ्ळें. कृष्णार्जुना समीत सलसात धैर्यशील ताका तसल पराक्रम आशिल्ले जाल्यार विधी नियम म्हणलें लेखच न्हय. अर्जुनानय ताका मरली म्हूण लेखचें नाका. अर्जुन एक निमित्त मात्र तागेल मरण अर्जुनान हातांत म्हणून विधी निर्णय आशिल्ले देखून अर्जुनान ताका मारले गे. आतां तो स्वर्गाक वचून पावला कळ्ळें. तूं कसलेची लेखचें नाका. आनी सैन्य आजी दिसा युद्ध करचे स्थितीर ना. तशें सैन्य मागशी आपय तूं पुराय जनाक बारी बेजारार आसाची आनी सूर्यास्त जायनी जाल्यार युद्ध करचें मन कोणाकय ना. युद्ध राबोया म्हूण सांगता. दुर्योधना भारी संकट फसल करचें म्हूण सांगून दिसता. थंय रणरंगांत कर्णाल देह तशी आस कळ्ळें. थंय देहांत आनीकी जीवस्वेय म्हूण लेखूका तितलो चंद तोंड आतां निदलावे म्हूण लेखूका कर्ण तशेंच जाल्यार जीवस्वे ताका ना न्हय कसलें ना. रणरंगांत 7 दीस तुकून येईल मानतो केदना भीष्माल नंतर जाल्यार ते 7 दिसांत कितली युद्ध करून दाखयलें ताणें न्हय. आजी पळय जिवमानांत ताणें जिवंत आशिल्लें तितले काळ कोण कसो निमगेल्यार दिना म्हूण सांगना अशें दान दिलेलो कर्ण. आज कांय ना.
काय ना तिल्पडला ते ಯುದ್ಧ ಭೂಮಿ ಇಂತು ಹಂಗ ಅರ್ಜುನ್ ಅಲ್ಲಿ ಪಾಳಯಾಕ ಪಾಂಡವಾಲ್ ಸೈನ್ಯ ಭಾರಿ ಸಂತೋಷು ಅರ್ಜುನು ದೇವದತ್ತ ಶಂಕು ಕೃಷ್ಣ ಪಾಂಚಜನ್ಯ ಶಂಕು ಅಜ್ಜಿತಾಚ್ ಕೈ ಕಳ್ವೆ युद्ध जतरस युधिष्ठिरू चमकला युद्ध जतरसतानाची युधिष्ठिर चमकला मागिरी ये शब्द ऐकून येऊन कर्णाल देह पळीत होतो युद्धभूमीन तशिल्या पळीत कैतो शशंश कृष्णं च धनंजयं च युधिष्ठिरू कृष्णा कೈ अर्जुना कೈ भीमं च ये अन्यपि युधी प्रवीरा भीमा कೈ ಹೊಗಳಿಸಿದ ಕೈ वरलेले पुरे युधी प्रवीरा पांडव सैन्याचे युद्ध वीर पुरे येऊन कृष्णाक धनंजयाक भीमाक सकಡೆ ಹೊಗಳಿಸಿತಾच कळवे युधिष्ठिरू तगे पै अर्पळले अर्जुनाक आलिंगन दित कೈ अर्जुन अल्मन अंतेक धन्य सार्थक जन्मे गेल जीवन मळ्यावर जल्ला युधिष्ठिराक कृष्ण सांगते पळे तू आजी आनंदार सुख इथे कमंड मळरी करुणू इमेल्लो मळी नंतर युधिष्ठिरू या दुर्योधन मंच मळेल कसले ना युधिष्ठिरा 14 वर्ष पुढे तुका एक कोप इलो मागीर तू शांत जालो ती कोपा अग्नी आज सर्व कौरवांक जोडून घाल्ली म्हणल्याक म्हणटना युधिष्ठिर सांगते कृष्णा तूच आमगेल देव नवे तुवें ये युद्धांत जय दिलेला आमकां पांडव आमकां प्रितीचे म्हण तूं म्हणला नवे पांडवाल रक्षण हांव केन्नाय करता म्हण तूं म्हणला नवे आमगेल रक्षणे तूं असले नंतर आमकां कसं विंगड चिंता म्हण जल्बे युधिष्ठिरान म्हणलें न्हू कितली की काळ दुखून हांव न्हीद काणी म्हूण सांगून कळवे थंय रणरंगांत पळयला ताणें कर्णाल तिनी चेडूं ಒಟ್ಟು मोर्नु थंय रणरंगांत पडल्यांची मना एक नमने कळवळू बेजारो कर्णान मेल्लेले आमगेल युद्धाक एक गेलू मेळ्ळे वरीची पांडव सैन्य एक गेलू मेळ्ळे वरीची म्हणून गोत्तसला रे कसं की एक कळवळ कसं जाला रे एका आम्माल चेडू नवे कडेर म्हणटना इतले कृष्णा लागी अर्जुनाले पुरे ಹೊಗಳಿಸಿलो युधिष्ठिरू मागीर शांत जाल कೈ मौन जावन बैसून आशिल्ल कೈ मागीर पायच्या दिसा युद्धा तयार करका नवे म्हणून मळकते सर्व जन टांग टांगेल शिबिरांत विश्रांती घेतरसची दुर्योधनाक कसले आलोचन करचे शक्ती नातला वरी जाला मागशी कर्णाल उडकसू कर्णाल गुर्तू जल्लेले कर्णाल क्रीडा स्पर्धे देदसू कर्ण आयलो तागेल गुर्तू जल्लेले तक्क अंगराजाधिपती केल्लेले कळवे रात्री म्हणटना सगळेची युद्धांत शिबिर पुराय आशिल्ल जे निद्दोन आसाची दुर्योधन रणरंगा वापस येयल कೈ कर्ण खंय मेल्ला पळय थंय बसलो कೈ तागेले शरिरा लागीं मस्त वेळ बसलो कೈ बैसून मागीर आनी म्हाका पिशे धरतकी म्हूण लेखलो कೈ पिसूशी सगळे रणरंगा घुलो थंय घुवन वचून एक कडेन शरशय्येरी मरण केदन येता म्हण राखून बशिल्ले पितामह भीष्माल येयलो भीष्माल पांयार पडलो जोर रडलो भीष्मू तागेल माथ्यार हात दवरलो की आनी म्हणलें की चेडा कर्णाले मरण जेवचें आशिल्लें तूं दुख्ख करचें नाका क्षत्रियान पुरे युद्धभूमी येतना वर्ताची म्हूण लेखूं ना ते विधी निर्णय ते युद्ध आयिल्ल जेन्ना एकल्यान गेलो जाल्यार एकल्यान चलूं एकल्यान मेल्ल्यार एकल्यान मानचूं तशी जेवो तो क्षत्रिय नवे क्षत्रिय सहज मरण मेळ्ळा ताका स्वर्गार सुकार आसा दुर्योधना बारी आश्चर्य जाता की हांव तागेले युद्धाचे नमुने पळोवन तो अक्षयंकी क्षत्रिय जावन आसूं का म्हूण लेखला जाल्यार सुतपुत्र नव्हतो क्षत्रिय म्हळ्यार कशी तो कोण कसले इत्ते ते परी सांग भीष्म सांगता कೈ म्हाका तो कोण म्हूण गोतस जाल्यार हांव तुगेले सांगूनच म्हूण राधयानच कर्णाले इच्छ जाल्लेले तूं कोणाकय सांगना म्हूण वचन दिल्यार मात्र हांव तुका सांगता कळवे कर्णान कसले म्हणल्यार कसं म्हणलेलें म्हणल्यार हांव मरतय मिगेले जीवन रहस्य कोणाकय कळूनच म्हूण मिगेल्याक ताणें वचन घेतिलें आतां तो मेल्ला नवे तुका हांव सांगूं येता जाल्यार तूं वय मरतय हे विशय कोणा लागीं सांगूं ना रहस्य जावन दवर कडेन तो सांगता जायत पळय कर्णान तें रहस्य सुका म्हूण लेखला म्हूण जाल्यार हांव डांगूर पेट्टिना कळवे तागेल गौरव हांव मंचान घेता बरोवन घेता कोणाकय सांगना कोण म्हूण सांग
तेदना भीष्म सांगत काही पळ्या आत्ताच्या आता तुका इतले आघात जल्ला नमे आ मत कर्णाल जन्म रहस्य सांगला रे तुका तडसूच्या जत्व्या दुर्योधन सांगतके पळ्या कर्णाले शरीर मेल्लेले पळून आ मानिकी ವಂಚನಿವೆ अजा मिगेल हृदय फत्रान जल्लेलं म्हणून तुका दिसना मे सांग आणि कसं जल्ल रे कर्णू गेल्लो म्हणलं ताणें कसं दुःख येयलें तडसून घेवची शक्ती म्हाका कसं दुःशासन गेल्लो कर्ण गेल्लो कळ्ळें आणि कसं जल्ल रे हांव इसून घेता म्हणून म्हणटना कडेन सांगता के भीष्म तो सुतपुत्र नाही तो कौंतेय दुर्योधनाक भारी आश्चर्य जाता कसं जालें कौंतेय म्हणून म्हळ्यार कुंती पुत्र पांडव तसलं रे कर्णाल भावंडवे कसं म्हणून सांग कडे रे भीष्म कर्णाल विषयी पुरे सांगता कुंती त्या दुर्वासान दिलेल्या मंत्रानं सूर्या आप्पोन त्या बद्धवे पट्टिवे म्हणून प्रयोग करूक कडे त्या चेरडू जल्लेले मागीर तीन रुक्काचे पळ्ळ्यांतू घालनो पेट्टींतू घालनो गंगेंतू सोडलेले अधीरत कर्णा पशिले ल्हानू ताणी त्या चेरडा बेल्लेले कळवे तई राधा आनी अतिरथाले पुत्र जावन तो मंचिलो थंय तांणी होड केल्ले राधे म्हणून नांव पुता दवरलेले कळवे द्रोणान ताका शिष्य जावन घेना म्हणलें सुतपुत्र म्हणून मागीर तो परशुरामाले चमकलो परशुरामान ताका धनुर्विद्या शिकयले मागीर तो तुंगेल्या क्रिडा स्पर्धेंत धनुर्विद्या प्रदर्शन आयलो स्पर्धी केल्ले अर्जुना समाज सम योध म्हणून कळतरी तुव ताका तुगेले पक्षाक घेतले मागीर तुगेल्यान तागेले वैरी मस्त प्रीती कळवे ताका मस्त प्रीत केलेलं कोण आहे म्हणून म्हळ्यार तूं आनी ताका पोशयला मराधेन मांत्र म्हूण तशी मागीर जीवन दान करचे खातीर दवरलेले कर्णान कवच कुंडल निमगेल कुडले काण दिल्ले कृष्णान आनी कुंतीन येवन ताका तागेले जन्म रहस्य सांगले ते दुलते ताकाय गोत नाशिल्लें कळेरी दुर्योधनाक कळ्ळी की दुर्योधन कसले उरलें न्ही दोळे दुखून उद्दा देंवन तरस मागीर म्हणटके तसल्यार कर्णा मिगेल वयर कितली प्रीती आशिल्ली न्हू म्हाज्या मिगेल वयची प्रीतीन तागेले भांडाल तिकड वचचे न्ही नव्हतो शे मिगेल कत्र जीव सोडले नव्हतो ताणें म्हाका बारी बेजार जातरस जाल्यार तितले बगी युद्ध कैद करका म्हाकाय वांचून आसचें आशिना कळ्ळें हांव ताण नाशिल्लें हांवय कशी वांचें म्हणून मागीर धैर्य घेता काय तो आनी म्हणटा काय कसं न्ही म्हणून म्हणल्यार पळय हांव मत क्षत्रियाक युक्त जावन आशिल्लें काम कसं करचें म्हळ्यार युद्ध न्हय मिगेल खातीर कर्णान तेच केलेलें न्हय तशी हांवय आनी बरलेलें युद्ध निर्णायक युद्ध कसं म्हणून पळयता युद्ध कोरका म्हणून सांगून लेखता रस्तो कळ्ळें तशी आतां हांगाक 17 दिसाचें युद्ध जालां कडे दिसा युद्ध शल्य पर्व म्हणटाची तें कसं म्हणून आमी पायच्या दिसाक पळया आजी सांगिल्ली ही काणी मध्वांतर्गत श्रीकृष्ण परमात्माले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।